या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्त्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसलेला, ते म्हणजे आपले राज्यपाल. न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे, सगळ्या भारतीय नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसाने लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथवून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे. अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली आहे. राज्यपालांची भूमिका या संदर्भात पूर्ण संशयास्पद राहिलेली आहे. त्याबद्दल आपण आता जास्त न बोलता पुढची जी टेस्ट त्यांनी सांगितली होती ती मी आपल्याला सांगतो. त्यांनी सांगितलं की आमच्या नोट्स रेफर करून निर्णय दिला पाहिजे, ते प्रिन्सिपल पाळलं पाहिजे आणि म्हणून ट्रिपल टेस्ट म्हणजे त्रिसूत्री एक निकषांची ती पुढे आली. त्याच्यामध्ये असं आहे की पार्टीची घटना काय, नेतृत्व रचना काय म्हणजे लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे आणि विधिमंडळातील बहुमत काय आहे. याच क्रमाने जर लक्षात घ्यायचं असेल तर मग पहिले पार्टीची घटना लक्षात घेतली पाहिजे असं म्हणून त्यांनी एक नवीन प्रकार काढला. त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं. त्यांना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यानंतर ते काहीच करत नव्हते आणि जवळपास 1.5 महिन्यांनी त्यांनी त्या इलेक्शन कमिशनकडे पत्र पाठवून विचारणा केली की यांची घटना काय आहे. कदाचित तोपर्यंत ठरलं असेल की यांनी विचारायचं आणि त्यांनी काय सांगायचं. ही कॉन्स्पिरसी आपण लक्षात घेतली पाहिजे की न्यायिक व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून तुम्ही बसलेले असता तेव्हा तुम्हाला कॉन्स्पिरसी करण्याचा हक्क नाही आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं जे कायद्यात लिहिलेलं आहे तशाच प्रकारचा अर्थ काढला गेला पाहिजे. नेतृत्व रचना काय आहे हे सुद्धा त्या घटनेच्या आधारे पाहिलं पाहिजे. त्यांनी 1999चीच घटना गृहीत धरली. त्याच्याबद्दल ऍडव्होकेट अनिल परब साहेब बोलतील आपल्याशी, ते सगळे पुरावे दाखवतील आपल्याला की कशा पद्धतीने हा खोटेपणा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये तिसरा मुद्दा जो आहे विधिमंडळ पक्षातील बहुमत. राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षातील बहुमत महत्वाचं आहे हेच मानून निर्णय दिला. जेव्हा की विधिमंडळ पक्ष म्हणजे सर्व काही नाही, 5 वर्षाचा अल्प आयुष्य असलेली ती एक अस्थायी स्वरूपाची मंडळाची बॉडी आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयात हे सांगितलं होतं. माझे मित्र ऍडव्होकेट रोहित शर्मा इथे आहेत, त्यांना पण माहिती आहे की बहुमत म्हणजे काय हे सांगत असताना जेव्हा बहुमताचाच एक डिफेन्स करण्यात आला तयार, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की केवळ बहुमत महत्वाचं नाही, ते जे बहुमत आहे त्याला लीगल आयडेंटिटी काय आहे, कायदेशीर नाव काय आहे त्या बहुमताचं. या बहुमताचं कायदेशीर नाव काय आहे? एकनाथ शिंदे यांच्यासोबत पळून गेलेले, पक्ष फोडलेले, अजून काय ओळख आहे. आणि त्यालाच बहुमत मानून यांनी निर्णय दिलेला आहे. राहुल नार्वेकर म्हणतात एकीकडे मग नंतर की इंटर पार्टी डिस्प्यूट आहे, हे पक्षांतर्गत आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की राहुल नार्वेकर यांनी असं निरीक्षण नोंदवणं आणि तुम्ही सुद्धा अपात्र नाही, तुम्ही सुद्धा अपात्र नाही, सगळेजण आपल्या घरी जा, अशा पद्धतीचा निर्णय देणं हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान आहे. कारण की सर्वोच्च न्यायालयाने 10व्या परिशिष्टाची केस म्हणून ही चालवलेली आहे. वयाने अत्यंत ज्येष्ठ आणि सिनियर असलेले 5 न्यायाधीश एकत्र बसतात, 5.5 महिने हिअरिंग घेतात, 10व्या परिशिष्टाची केस म्हणून ही चालवतात. तुम्ही इथे म्हणता की 10व्या परिशिष्टाची केस नाही, इंटर पार्टी डिस्प्यूट आहे आणि इंटर पार्टी डिस्प्यूट असल्यामुळे 10वा परिशिष्ट लागूच होत नाही. याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे. हा इंटर पार्टी डिस्प्यूट नाही आणि तरी सुद्धा अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. आता असाच निर्णय होणार आहे असं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहित होतं. हे या न्यायालयाचं परत एक वैशिष्ट्य आहे. एकूण एक लहानात लहान गावातल्या माणसाला माहित होतं की असाच निर्णय होणार. मी जिथे जिथे जायचो, आमची निर्भय बनवची सभा असायची, तेव्हा तुम्ही काही सांगावं ते उद्धव साहेबांच्या विरुद्धच निकाल लागणार. एवढी गॅरंटी लोकांमध्ये बेकायदेशीरते निर्माण झालेली आहे की अन्यायच होणार असं निर्माण झालेलं आहे. हे चित्र काही लोकशाहीसाठी चांगलं आहे का? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेने विचारला पाहिजे असं माझं मत आहे. अन्याय होणार, चुकीचेच होणार, हा जो लोकांचा विचार होता त्याचा अपेक्षाभंग राहुल नार्वेकर यांनी केला नाही. मात्र लोकशाहीचा अपेक्षाभंग केलेला आहे, संविधानाचा अपेक्षाभंग केलेला आहे.
माझं म्हणणं आहे की संविधानाची हत्या केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या निकाल आणि निकषाचा त्यांनी अपमान केलेला आहे. संविधानिक उद्देशाचा त्यांनी चिंधड्या उडवलेल्या आहे. मी उद्धव साहेबांसमोर सुद्धा हे सांगायला मागे पुढे बघणार नाही, कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे तसं म्हणण्यामध्ये सुद्धा की हा केवळ उद्धव साहेबांचा प्रश्न नाही. ही केस म्हणजे काय केवळ शिवसेनेचा इथे बसलेल्या लोकांचा प्रश्न नाही. ही केस म्हणजे वाईट प्रवृत्तीचं राजकारण वाढत राहणार हा चिंतेचा जो याच्यातला हे आहे मुद्दा आहे तो आहे. हा लोकशाही समोरचा मुद्दा आहे. आणि म्हणून भीती वाटते आपल्याला, मला भीती वाटते की अशा पद्धतीने जर न्याय होणार असेल, जसं मगाशी संजय राऊत साहेब म्हणाले की सगळ्या वकिलांनी खूप चांगली बाजू मांडली, आमच्यातर्फे सगळे साक्षी पुरावे चांगले देण्यात आले. आता हा काळच राहणार नाही की काय की कोणीतरी खूप हुशार असेल पण तरी त्याच्या बाजूने विरुद्ध निकाल लागेल आणि बाकी लोक त्याला म्हणतील माहिती आहे किती हुशार आहे, तुमचा तो विरुद्ध निकाल लागला. ही परिस्थिती चांगली नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे जेव्हापासून संविधान कळायला लागलेलं आहे. मानसिक त्रासाचा हा मुद्दा होऊ शकतो काही लोकांसाठी ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे, ज्यांना हे कळतं की हा कसा काय निर्णय दिलेला आहे. आणि आता यांच्यापैकीच काही जण 14 केसेस यांच्या विरुद्ध दाखल केल्या. इथे बसलेले काही लोक खाली बसलेले भरत गोगावले यांनी दाखल केले हायकोर्टामध्ये केसेस की या सगळ्या लोकांना अपात्र का केलं नाही. न्यायालयाने अशा प्रकारची केस दाखल करून घेऊ सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे. तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेची कायद्याची थट्टा उडवता का? यांच्यावर खूप मोठा फाईन मारला पाहिजे उच्च न्यायालयाने असं माझं मत आहे. एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. 2 मित्र होते आणि ते दोघं जण भेटले पारावर. तर तो मित्र म्हणाला की माझ्या बकरीने अंड दिलाय. तो म्हणा रे बकरी कुठे अंड देत असते का? नाही माझ्या बकरीने दिलाय अंड. तर तो खूप भांडायला लागला. तेव्हा तो म्हणाला चल मी दाखव तुला, चल म्हणे दाखव बकरीने कसं अंड दिलं. घरी गेले ते त्याच्या. तर त्यांनी त्याच्या कोंबडीचंच नाव बकरी ठेवलं. राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे. दुसरीकडे खूप मोठा भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याच्याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन. मी जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी जिवंत असताना त्यांच्यासोबत काम करत होतो. ते नेहमी सांगायचे की आता कायद्याचं राज्य काही राहिलं नाही, काय द्यायचं राज्य राहिलेलं आहे. आणि असं जर चित्र असेल तर हे लोकशाहीसाठी काही चांगलं नाही. त्यामुळे आपण शिवसेनेच्या सगळ्या इथे जमलेल्या पदाधिकाऱ्यांना आणि हे ऐकत असलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचं आहे की लोकशाहीवर प्रेम करणं आपण या केसच्या निमित्ताने शिकलं पाहिजे.